नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. मुख्यमंत्री शिंदेंकडून अप्रत्यक्षरित्या संतोष बांगर यांची उमेदवारी जाहीर. बांगर यांचं काम पाहता 50,000 मतांचं लीड मिळालंच पाहिजे. हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचा उपस्थितांना सवाल. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक. राज्यातील विविध समस्यांवर होणार चर्चा. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार. यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची असणार हजेरी. मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आज टाटा मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार उपस्थिती. नागपुरात आज पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयासाठी महायुतीची बैठक. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार. भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची आज दुपारी 2 वाजता बैठक. मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात पार पडणार बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्हा दौरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार्क इथे सभेला उपस्थित राहणार. आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार. अमरावतीत आमदार रवी राणांचं वक्तव्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वक्तव्य. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बैमान माणूस आहे. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. फक्त तुमच्या मतांसाठी योजना सुरू आहे, तुम्ही लाडक्या वगैरे काही नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बोलणाऱ्यांचा किती अभ्यास हे माहीत नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात. बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येणार नाही. सुषमा अंधारेंची रवी राणांवर टीका. नवनीत राणा यांचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका. ज्या दिवशी निवडणुकीत पराभूत होईल त्यानंतर निवडणूक लढणार नाही. राजकारण माझा धंदा नाही. रक्ताचं पाणी करून लोकांसाठी काम करतोय. रवी राणा यांचं वक्तव्य. पुण्यात शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र. पवार आणि शेलारांकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन. कल्याणमध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र. कामगारांच्या मोर्चात मनसे आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर सहभागी. नरहरी झिरवळ आणि जेपी गावित यांच्यात शाब्दिक चकमक. फक्त भाषण ठोकू नका, निर्णय केव्हा घेणार ते सांगा. नाशिकमधील आदिवासी समाजाच्या तरुणाच्या आंदोलनावरून जेपी गावित आक्रमक. बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संगीता चव्हाण यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. संगीता चव्हाणांसोबत गजानन कदम, रवी वडेंचाही पक्षप्रवेश. साताऱ्यात शरद पवार गटाला धक्का. माणिकराव सोनवलकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. सोनवलकरांना तुतारीच्या पक्षापेक्षा अधिक स्थान भाजपत मिळणार. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुनव्वर फारुकीला मालवणी हिसका दाखवणार. मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणेंचा इशारा. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीकडून अखेर माफी. कोणाचंही मन दुखवण्याचा हेतू नव्हता. मुनव्वर फारुकीची प्रतिक्रिया. पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोर्शे अपघात प्रकरणातील कोठडीत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची कोर्टाला विनंती. जामिनानंतर अग्रवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची शंका. पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ. जुलै महिन्यात रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीमधून पुणे रेल्वे विभागाला 191,56,00,000 रुपयांचं उत्पन्न. ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली. सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर. भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला. 5 वर्षातील निच्चांकी पातळीवर. औद्योगिक उत्पादनांमध्ये जूनमध्ये 4.2% वाढ. देशाच्या औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या जूनमध्ये मागील 5 महिन्यातील सर्वात वाईट कामगिरी झाल्याची नोंद. पुण्यात गणेशोत्सवात होणारी गर्दी, वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार. मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृत प्रक्रियेत अडचणी. 2 दिवसातच म्हाडाच्या सोडतीचं ॲप मंदावलं. गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस. पुलाच्या कामाला उशीर झाल्यानं कार्यवाही. अभियंत्याचीही बदली. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू.
एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ. कांदा 32 ते 38 रुपये प्रति किलोवर. आवक कमी झाल्यानं कांदा महाग. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 3% वाढ. तलावांमध्ये 93% पाणीसाठा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. नवी मुंबईकरांना स्वच्छ शुद्ध पाणी पुरवठा. पाण्याच्या 2000 नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट. लोणावळा शहरात लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक. आतापर्यंत लोणावळ्यात 1856 पासून तब्बल 8 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस. पावसामुळे 4 राष्ट्रीय महामार्गांसह तब्बल 338 रस्ते बंद. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीची छापेमारीत ईडीकडून 1,20,00,000 लाखांची मालमत्ता जप्त. मुंबई विद्यापीठातील अनियमित नियुक्त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन. माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात येणार. सीबीआयच्या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात. अटक बेकायदा असल्यानं रद्द ठरवण्याची मागणी. यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात पोहोचली भव्य कावड यात्रा. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार का, अशा आशयाचे फलक कावड यात्रेत झळकले. यवतमाळमध्ये बजरंग दलाकडून कावड यात्रेचं आयोजन. खांद्यावर कावड घेत मंत्री संजय राठोड यांचा सहभाग. देहूमध्ये काढण्यात आली भव्य तिरंगा सायकल रॅली. देहू नगरपंचायतीच्या वतीनं रॅलीतून देण्यात आला स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारा संदेश. अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 85% भरलं. अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले. धरणातून वर्धा नदी पात्रात. अहमदनगरच्या राहुरीतील मुळा धरण 23 टीएमसी भरलं. मुळा धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नंदुरबारच्या तळोद्यातील सिंगसपूर शिवारात बिबट्या विहिरीत पडला. 6 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश. मुंबईच्या महालक्ष्मी भागात लिफ्ट बंद पडल्यानं नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू. साने गुरुजी नगरमधली घटना. साताऱ्याच्या कराड तासवडे टोल नाक्यावर सीट बेल्ट न लावल्यानं चालकाला 1000 रुपयांचा दंड. मात्र पोलिसांनी सीट बेल्ट न लावल्याचं चालकाकडून उघड. व्हिडिओची सर्वत्र चर्चा. अंबरनाथच्या हुतात्मा चौकात भुरट्या चोराकडून पान टपरीत चोरी. रोख रक्कम आणि वायफायचा राऊटर चोरला. चंद्रपूर शहरात गेल्या 1.5 महिन्यात चौथ्यांदा गोळीबार. गोळीबारात कुख्यात गुंड हाजी सरवरचा मृत्यू. हाजी सरवरच्या जुन्या साथीदारासह 5 जणांना अटक.